4 षटकांचा सामना आहे। 3 पहिल्या षटकांसाठी 15 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे असेल। सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू फुल टॉस आणि फुल टॉस चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे, चौकार, 4 धावा। चार धावा। चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय। स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल। धपलकावरती 9 धावा आहेत। एवढेचा चेंडू सोडून दिला मैदानाच्या आतमध्ये, पंच कळवतायत वाईट बॉल। अभंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या अभंतर धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये दुहेरी अंकामध्ये 10 धावा स्कोर कार्डवरती आहेत। रॉकी राजवत यांचा जर्सी क्रमांक 10 अंक धपलकावरती आपण पाहतो आता मैदानाच्या आतमध्ये नोंदवला गेला। लोअर फुल टॉस मैदानाच्या आतमध्ये कमी गतीचा चेंडू होता। क्षेत्ररक्षक तिथे चुकी करेल, चेंडू निसटला, तदनंतर चेंडूचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला जातोय। एकेरी धावेच्या जागे दुहेरी धाव मैदानाच्या आतमध्ये 2 धावा मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती मिळतात। एका सिंगल धावेचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना उच्चित केलं। त्या ठिकाणी नंतर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये 2 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झालेल्या आहेत। अप्पा चिडके पुन्हा तयार। एवढेचा चेंडू शफल झाले, वेगाचा वापर, तदनंतर चेंडू पोहोचेल डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे, सनसनी चौकार। पुन्हा गोलंदाज तयार। एवढेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर कटचा फटका, साहिल त्या भोसले त्या ठिकाणी चेंडू लाडवेल। एक सिंगल या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये मिळते। षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपेल आणि पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या त्या 17 धावा संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात। पहिलं षटक पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या त्या 17 धावा। सतरा धावा संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या। त्यानंतर पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय। षटक क्रमांक 2 मध्ये कानू भांड हा गोलंदाज आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला। 17 धावा सलामीच्या आघाडी जोडीने मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या खेळामध्ये बनवल्यात। एका बाजूने रॉकी राजावत तर त्यांची साथ देण्यासाठी दुसऱ्या बाजूने अतिश कुंभार हे 2 फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। सातत्याने चर्चेत असणारे हे दोन्ही फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये तगडे बॅटिंग नक्की तगडी सुरुवात करण्याचा प्रयत्न। वळी कानू भांडचा हा चेंडू थोडासा खाली राहिलेला चेंडू आपण पाहतोय। अपेक्षित उंची नक्कीच प्राप्त केली नाही आणि फलंदाज या चेंडूवरती रॉकी सर मात्र मैदानाच्या आतमध्ये बेट होताना पाहायला मिळतात। मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून रॉकी सरांनी एक बाईक पटकवली आहे, स्प्लेंडर बाईक नक्की ज्यांच्या नावावरती ते रॉकी राजावत आपण पाहतो ऑन स्ट्राईक मैदानाच्या आतमध्ये। वेळेचा चेंडू स्क्वेअर कट केलाय, गॅप मध्ये चेंडू जाईल डीप पॉइंट मध्ये फरार, सनसनी चौकार।
चौकार मैदानाच्या आतमध्ये येईल, चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतो धावफलकावरती 21 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फक्त चेंडूला आणण्याचं काम करेल आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 4 चौकार. पलीकडे गेलेत 2 चौकार. रॉकी राजा व त्यांच्या बॅट मधून स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये वेगाने पुढे जाईल. धावफलकावरती 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. मान संघाला आघाडीच्या जोडीचा मात्र इथे विकेट इथे घ्यावी लागेल, परंतु पुन्हा एकदा रॉकी राजा व त्यांचा क्लास आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लागोपाठचा 3रा चौकार. पाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. पहिला चेंडू डॉट आहे, परंतु त्यानंतर अनुभवाचा फायदा, अनुभवाचा वापर रॉकी सरांच्या माध्यमातून त्यानंतर लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार आलेत. स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 29 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्यात. कानू भांडला इथे कमबॅक करावं लागेल, त्यासाठी विकेट घेणं गरजेचं आहे. सलामीच्या जोडीला वेगळं करता आता फार महत्वाचं असणार आहे. जे मान संघासाठी पुन्हा एकदा फक्त चेंडूला दिशा दिली, क्षेत्ररक्षक बनतील दर्शक, चेंडू फरार, सीमारेषे पार. बॅक टू बॅक 4था चौकार. परफेक्ट शॉट सिलेक्शन, परफेक्ट टायमिंग रॉकी सरांचा आणि परफेक्ट धावा इथे नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी मिळवतात. 4 चौकार आलेत. यावेळी शरीर भेदक मारा होता, फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टॉल वसूल षटकार. आतमध्ये अखेरच्या चेंडूवरती आलाय. महागडी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. बऱ्याचशा धावा इथे मैदानाच्या आतमध्ये खर्च झाल्यानंतर स्कोर कार्ड वरती 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर 39 धावा ज्या स्कोर कार्ड वरती धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. महागडी गोलंदाजी कानू पांड यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मध्ये, त्यानंतर गोलंदाजीच्या मार्कमध्ये वैयक्तिक पहिलं, सांघिक 3ऱ्या क्रमांकाचे षटक घेऊन साहिल भोसले हा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झाला. समोर आपण पाहतोय आतिश कुंभार. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये नक्की शांततेत वाटचाल केली, परंतु दुसऱ्या बाजू रॉकी राजा सरांनी प्रचंड आक्रमण जे मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये 4 चौकार 1 षटकार खेळला आणि संघाचा फलक मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवला. 12 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील बाकी. टॉस जिंकला होता मान संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय, परंतु तो निर्णय कुठेतरी चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न या आघाडीच्या जोडीने मैदानाच्या आतमध्ये केलाय. प्रचंड मोठं आक्रमण पहिल्या 2 षटकामध्ये 2 गोलंदाजावरती केलाय. आता 3ऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज साहिल भोसले. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येईल, चेंडू हातामध्ये आला नाही. पहिल्या प्रयत्नामध्ये वेग कमी, तदनंतर बॅकअपचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल घेतली, डायरेक्ट हिट झालंय. त्यानंतर जागा सोडली दुसऱ्या धावेसाठी आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि 2 धाव्याने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 41 धावा ज्या स्कोर कार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी पुन्हा 2 धावा. या पूर्वीचा सामना मान संघ जर पाहिलं तर अवंतर धावेच्या मदतीने झालेल्या चुकांमुळे नक्कीच पराभूत झाले, परंतु ते दुसरा सामना इथे विजय मिळवण्यासाठी, अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी मात्र कोणत्या प्रकारची चुका न करता चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. पहिल्या सामन्यामध्ये बऱ्याचशा अवंतर धावा, बऱ्याचशा अतिरिक्त धावा, क्षेत्ररक्षणामध्ये चुका, त्यानंतर जास्तीच्या धावा त्या संघाला नक्कीच महागडे ठरले. यावेळी चेंडू हवे, क्षेत्ररक्षक प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी चांगला होता, परंतु जेल होऊ शकला नाही. जेल सुटलाय.
तदनंतर मयूर चेंडू पर्यंत येईल, चेंडूला आडवेल, चेंडूची फेकी करतोय तोपर्यंतच्या कालावधीमध्ये 2 धावा आहेत. प्रयत्न करण्याचा नक्कीच आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अतिश कुंभारच्या माध्यमातून देखील सुरू आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये तितकंसं यश त्याला मिळत नाहीये. त्याला एकेरी 2 धाव्यांवरती समाधान मानायला लागतंय. 2 धावेने स्कोर कार्ड पुन्हा वाढेल. धावफलकावरती 43 धावा ज्या स्कोर कार्डवरती धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ साहिल भोसले हा गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करताना आपण पाहतो. चला वेळ वाचवा. खोलवा टप्प्याचा बॉल यावेळी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार इथे चढवलं आणि स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 49 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी रिव्हर्स विचिटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, परंतु पाठवरती चेंडू आला नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 षटकांचा सामना वेळेअभावी नक्कीच आपल्याला षटकं कमी करावी लागतात. दिवसभरामध्ये 11 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 10 सामने साखळी पद्धतीने, त्यानंतर क्वार्टर फायनलची लढत. खुलबा टप्प्याचा बॉल खोदून काढला. यावेळी लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पृथ्वीराज पवार चेंडूवरती येतील. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवरती येणार आहे आणि आलेल्या एका सिंगलने सांघिक अर्धशतक बावधन संघाचा पूर्ण होतं. 50 धावा ज्या संघाच्या धावफलकावरती आघाडीच्या जोडीने नोंदवल्यात. आघाडी जोडीने आतापर्यंत 50 धावांची पार्टनरशिप या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये केली आहे. साहिल पुन्हा तयार. शेवटचा चेंडू या षटकातील. स्क्वेअर कटचा फटका, पॉइंटचं क्षेत्ररक्षक चेंडूला आडवेल. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु कलेक्शन खराब. बॅकअप मात्र फार दूरवरती आहे. तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न, पुन्हा चुकी झाली. एकेच्या ठिकाणी दुसरी धाव मिळाली. 2 धावा आल्या. स्कोर कार्ड वाढले धावफलकावरती 52 धावा. 18 चेंडूंचा 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 52 धावा स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या. 13 धावा या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये खर्च झालेल्या आहेत. षटक क्रमांक 3 संपला. 18 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचं षटक, अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तत्पूर्वी एक छोटासा ड्रिंक ब्रेक आणि डीजेच्या माध्यमातून ऐकूया सुमधुर संगीत. डीजे विशाल. पहिला चेंडू, आखूड टप्प्याचा बॉल आणि पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स विचिट. चेंडू पोहोचेल आउट ऑफ द पार्क. बिग हिट. चेहरा षटकार. चिटच्या माध्यमातून षटकार. पहिल्या चेंडूवरती प्रचंड मोठं आक्रमण अंतिम षटकामध्ये करायचं हे दाखवत असताना 6 धावा ज्या पहिल्या चेंडूवरती वसूल केल्यात. पुन्हा एकदा ब्रेक हिट करण्याचा प्रयत्न. यावेळी फटका फसला. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल, परंतु अंतिम क्षणी मैदानाच्या आतमध्ये चेंडू निसटेल. पाणी मैदानाच्या आतमध्ये पुरवा. पाणी मैदानाच्या आतमध्ये पुरवायचं. खेळाडूला विनंती असणारे, खेळत असताना कृपया स्वतःची देखील काळजी घ्या. कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची काळजी घ्यायची आहे.
जाऊया पुन्हा मैदानाच्या आतमध्ये 60 धावा धावपलकावरती आहेत. सर्व खेळाडूंना एक सूचना असणार आहे, खेळत असताना कृपया काळजी घ्या. उन्हाचा तडाखा, उन्हाचा प्रभाव जास्त असल्यामुळे खेळाडूंना एक विनंती आहे, सतत पाणी प्या. खेळत असताना कृपया आपली थोडी काळजी घ्यायची आहे, कोणत्या प्रकारची इजा आपल्याला होणार नाही याची काळजी घेत सर्व सामने खेळा. गोलंदाज पुन्हा तयार. अखूट टप्प्याचा बॉल अक्रॉस द बॅट, डीप मिड विकेट फोडला आणि चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. धावपलकावरती 66 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. यावेळी पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू त्याच उंचीने बीड विकेट मध्ये टिपला जाईल. आतिश कुंभार बॅक टू द पवेलियन.